नमस्कार मित्रो, आपण धर्मापुरी गावामध्ये आलेलो आहोत। विदर्भनंतर न्यूज नेटवर आपण पाहत आहात आणि आम्ही जे ग्राउंड आहे, प्ले ग्राउंड आहे, या प्ले ग्राउंड मध्ये जो घोटाळा झालेला आहे, 7 लाखाचा निधी आलाय आणि परंतु 7 लाखाचा निधी प्रत्यक्ष या ठिकाणावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून खर्च करण्यात आलेला नाहीये। ही खेदाची बाब इथं आम्हाला इथं जे आलेले मुलं आहे, गावातील मुलं आहे संपूर्ण हे, आणि आपण रस्ता पाहू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे आणि प्ले ग्राउंड पाहू शकता। वास्तविक पाहता प्ले ग्राउंड कशा प्रकारचा असतो आणि इथं जे मुलं आहेत नौजवान ते कोणत्या प्ले ग्राउंड वर काय खेळ खेळत आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। अशा प्रकारचा प्ले ग्राउंड इथं गवत नाही आहे आणि कसल्याच प्रकारची म्हणजे सुविधा नाही आणि कसल्याच प्रकारचा इथं ज्या प्रकारे मुलांना व्यायामाकरिता व्यवस्था असायला पाहिजे ती नाही। तर प्रत्यक्ष ग्रामपंचायतने कशावर 7 लाख रुपये खर्च केलेले आहे ते जाणून घेणार आहोत आपण आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्याशी संपूर्ण इथं गावातील जे नवयुवक आहेत ते जुळलेले आहेत आणि ते नवयुवक इथं रोज येतात आणि इथं ज्या प्रकारे ते व्यायाम वगैरे करत असतात तिकडे व्यायाम करण्याकरिता जे लावलेले आहे ग्रामपंचायतने साहित्य ते सुद्धा आपण तपासणार आहोत आणि संपूर्ण ग्राउंड तपासणार आहोत। कशा प्रकारचा ग्राउंड आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आपण इथं भेट सुद्धा घेणार आहोत। कोणी लावलेले आहे हे आम्ही विचारणार सुद्धा आहोत, कोणी लावलेला आहे, काय लावलेलं आहे आणि कशा प्रकारे इथं हा जो प्ले ग्राउंड आहे ग्रामपंचायत अंतर्गत येणारा आहे। हा ग्रामपंचायत आपण इथं धर्मापुरी गाव आहे हा, आणि धर्मापुरी बघा कशा प्रकारची व्यवस्था आहे। ग्रामपंचायतने कशा प्रकारे इथं व्यवस्था केलेली आहे। 7 लाखाचा निधी आलेला आहे परंतु कुठं नेमका खर्च झालेला आहे तो आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इथं संपूर्ण व्यवस्था आपण बघू शकता। आता संध्याकाळची वेळ आहे तरी सुद्धा आपण संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत की काय वस्तुस्थिती आहे इथं जिल्हा परिषद खात्याकडून आणि इथं ज्या प्रकारे पर्यटनाच्या दृष्टीने खर्च व्हायला पाहिजे आणि ज्या प्रकारे इथं प्ले ग्राउंड बनायला पाहिजे तो प्ले ग्राउंड कुठंच पाहायला मिळत नाही आहे। वास्तविक निधी कुठे खर्च झालेला आहे त्याचं काहीच म्हणजे आपल्याला अनुमान समजून येत नाही आहे। बघू शकता आपण कशा प्रकारची व्यवस्था आहे प्ले ग्राउंड मध्ये, कशा प्रकारे म्हणजे या लोकांनी खर्च केलेला आहे। आपण भेट घेणार आहोत गावातील नागरिकांशी, नवयुवक नागरिक आहेत त्यांच्याशी भेट घेऊन जाणून घेणार आहोत आणि इथं सगळे जमलेले जे नवयुवक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। पाहिल्या वगैरे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत की कोणत्या म्हणजे कोणत्या लेवलचे कोणत्या पातळीचे पायल्या लावलेले आहे हे सुद्धा दाखवणार आहोत। इथं आपण बघू शकता आपण कशा प्रकारे बोगस कारभार इथं ग्रामपंचायत कडून गेलेला आहे। मोठा भ्रष्टाचार इथं उघड होत आहे। बघू शकता आपण कशा प्रकारचे या लोकांनी काम केलेलं आहे। निकृष्ट दर्जाचं काम इथं पाहायला मिळत आहे आणि इथं जो मार्ग बनवलेला आहे यांनी तात्पुरता स्वरूपाचा हा जो धुऱ्याचा रस्ता धुरा होता इथून जाण्या येण्याकरिता असं इथं बघू शकता आपण। हा जो मोठा परिसर आहे हा परिसर इथं गावातील जे मुलं आहेत त्यांना व्यायामाकरिता एक ग्राउंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु हा ग्राउंड कशा प्रकारे उपलब्ध करून दिलेला आहे ते आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इथं ज्या प्रकारे नवयुवक जुळलेले आहे त्यांच्याशी बोलू आपण। आपलं नाव काय दादा? निशांत श्रावणकर। निशांत, आपण कुठं राहत? धर्मापुरीत असतो। धर्मापुरीत राहता। हा जो ग्राउंड इथं आपण किती वर्षापासून इथं येत आहे? आणि आम्ही तर 2-3 वर्ष आली आणि आता जस्ट निधी आली आहे 7 लाखाची अशी काही म्हणतायत परंतु एक पण काम दिसून नाही राहिलंय। दिसत आहे फक्त की 2 फुटाची किंवा 3 फुटाची हे टाकली आहे मुरुमच्या, नाही लाईटाची सोय दिली आहे, नाही ग्रीन जे राहते जिम त्याची पण सोय नाही दिली आहे। याच्यामध्ये सर्व दिसून आलं तुम्हाला कारभार कसा आहे ग्रामपंचायतचा। तर हे 7 लाख रुपयाचे लावलेले आहे हे आपल्याला म्हणजे कन्फर्म माहिती आहे की इथं याच्या म्हणजे व्यवस्थापनाकरिता 7 लाख रुपये आलेले आहे म्हणून? असे फक्त मुलं म्हणतात की 7 लाख आले बा म्हणून शनी। अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष माहिती कोणाला आहे, कोण म्हणतात असे? तुमचा परिचय दादा? सर, आमच्या गावामध्ये आम्ही राहणार धर्मापुरी। आम्ही इथून 20 किलोमीटर भंडाऱ्याला जातो। भंडाऱ्याहून आम्ही गावात खेळताना गावातले लोक म्हणायचे की तितकं मोठं ग्राउंड आहे, ग्राउंडवर का नाही जात? ग्राउंडवर जायचं म्हणजे ग्राउंड आमच्या बरोबर नव्हता, व्यवस्थित नव्हता। तर मुलं इथं येऊन सणारी आपल्या हाताने ग्राउंडच्या म्हणजे काम करायचे आणि ते ग्राउंड स्वतः तिथून नदीतून रेती आणून सणारी बनवायचे।
परंतु आम्ही न अर्ज देऊन सणारी ते निधी आलेली आहे 7 लाखांची, परंतु इथं काही काम नाही दिसत आहेत. आम्ही मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये काम सुरू झाला होता, परंतु पाऊस आल्यामुळे काम झालेलं नाही आणि आम्ही ना आपल्या पैशाने 10 किंवा 15,000 रुपये लावून सणारी आम्ही इतका साफ केला आहे. खेळासाठी लहान मुलं येतात, मुली येतात सकाळी रनिंगला, आम्ही येतो बस सर. आणि आमच्या गावामध्ये नाही लायब्ररी आणि नाही ग्रीन जिमच्या पण नाही काही व्यवस्था काही केलेली नाही. क्रीडा विभागाचं इथं फंडिंग झालेलं आहे बोलतात, आणि परंतु क्रीडा विभागाचा फंडिंग नेमकं कुठं लागलेलं आहे त्याची काहीच वस्तुस्थिती नाही. किती वर्षापासून तुम्ही इथं राहताय? काय नाव आहे आपलं? नंदकिशोर मोडले. अच्छा, तर इथं हा ग्राउंड कधीपासून आहे? तरी झाले 7-8 वर्ष. हा रोड कधी बनलेला आहे? आता झालं 1 वर्ष. 1 वर्षापूर्वी हा रोड बनलेला आहे. अच्छा, तर हा जो रोड बनवण्यात आला तर याच्यामध्ये म्हणजे काय वापर केलं, कशा प्रकारचा? आधी जुना रस्ता होता? जुना रस्ता तर कच्चाच होता सर. जिथं कचरा गाडी होते तर आम्ही ट्रॅक्टर आणून स्वतः पैसे गोळा करून अच्छा आणि ट्रॅक्टरवाल्यांना पैसे आम्ही स्वतःच दिला. हा पुरा ग्राउंड साफ आम्ही सगळं मुलं गोळा करून पैसे सर्व आम्ही साफसफाई केला सर इथचे. अच्छा, तर मग 7 लाख रुपये आले होते फंड. कोण सांगितले की 7 लाख आले? ते काम चालू केलं का नाही नारायण जर्वेकर. अच्छा, कोण आहे ते नारायण जर्वेकर? नारायण जर्वेकर कार्यकर्ता आहे. अच्छा, कशाचे कार्यकर्ता आहेत? सामाजिक कार्यकर्ता. अच्छा, मग तर ते येऊन सिनारी JCB वगैरे आणले होते त्यांनी. अच्छा, तेव्हा मी तर येते नव्हतं, हे मला सांगितले मुलांनी. इथे JCB वगैरे आले आणि ग्राउंड वगैरे साफसफाई केली इथं. आणि फक्त 1-2 ट्रक वगैरे आणले असते इथे मुरुम आणि वरवर केलं काम. आणि हे बस पावसाळ्यामध्ये हा गड्डा येते मुरुम आणि वरवर केलं काम. आणि हे बस पावसाळ्यामध्ये हा गड्डाच पडला इथे. अच्छा, तर मग तुम्हाला काय सांगण्यात आलं का की इथं आम्ही ग्राउंड वगैरे बनवू किंवा काय अशी व्यवस्था करणार आहोत तुम्ही? तर त्यासाठी आले होते ना सर ते फंड. अच्छा, फंड आला होता. किती वेळ पूर्वीची ही गोष्ट आहे? झालं आता 1 वर्ष पूर्वी. 8व्या महिन्यात ना. हे नागरिक सुद्धा जुळलेले आहेत, तर आपल्याला महिन्यामध्ये आम्हाला पण माहित झालं. आपलं नाव काय सर? मी माझं वसंत क्षीरसागर नाव आहे. अच्छा, मी इथं गावाच्या सामाजिक कार्यकर्ताच असल्याच्याने आहे. आमचे बी मुलं इथं ग्राउंडवर येतात अच्छा अच्छा, खेळण्याकरिता. ओके. आता खेळण्याकरता आल्यानंतर ते आमचे मुलं सांगायला लागले का बा इथं 7 लाखाचा निधी आला सरकारकडून आणि तो इथं काम चालू आहे. काम केला त्याने, परंतु जे पाहिजे होतं ते झालेलं नाही. अच्छा अच्छा, आता ती ग्रामपंचायतच्या मार्फत झालं की पंचायत समितीतून की वरून केंद्र सरकारकडून आला ते निधी, एवढं आम्हाला पण माहित नाही. पण इथं निधी आला होता. अच्छा, हो. इतकी म्हणजे माहिती आहे की इथं निधी आलेला होता. तेव्हा 2 टिप्पर इथं मुरुम आणून सन्याने इथं जे साईडला पुरायला फिरायचे जे ह्या होतं 3 फुटाचे ते बनवला ते केला. रस्ता निकृष्ट दर्जाचा आज बी आहे. पावसाळ्यामध्ये मुलं पाया चिखलात टाकून सन्या इथं येतात. अच्छा, इथं झाडं वगैरे लावण्यात आलेले होते? झाडं लावण्यात आले होते सर, पण झाडाची व्यवस्था न झाल्यानं झाडं बी पूर्ण मरण पावलं. अच्छा, चारही बाजूला झाडं लावण्यात आले? हो, लावले होते. कशा कशाचे झाडं लावण्यात आले होते काही माहिती? आता ते लिंबाचे वगैरे हो असे वेगवेगळ्या जातीचे इथे जात होतात, परंतु त्यांची व्यवस्था न झाल्यानं ते पूर्ण सोकले. काही नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे आमच्या गावच्या नागरिकाच्या हिशोबाने की आमच्या मुलाला सुविधा ते मिळाली पाहिजे. जी सरकारनं फंड दिला त्या फंडाच्या इथं काम व्हायला पाहिजे, बस एवढीच आमची अपेक्षा. तर इथं म्हणजे काय भ्रष्टाचार झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? आम्ही कोणालाही टीका टिप्पणी करणार नाही. तुम्हाला भ्रष्टाचार झालेला आहे असं वाटतं या कामामध्ये? वाटत आहे. वाटत आहे ना? कामाचा अंदाज पाहून सनी असं वाटत आहे की भ्रष्टाचार झाला आहे याच्यामुळे. तुम्हालाही वाटते भ्रष्टाचार झाला? हो, जे वाटते ना. अच्छा, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी इथं म्हणजे यायला पाहिजे, हे वस्तुस्थिती पाहायला पाहिजे असं वाटते. सरकारने पैसा जो दिला आहे त्याचा परिपूर्ण यूज इथं झाला पाहिजे. असं काही दिसत नाही आहे की पैशाचा यूज झाला पाहिजे म्हणून सनी. तरी पण ज्या फंडातून पैसा आला आहे त्या फंडाने इथं येऊन चेक करण्यात यावं की 7 लाख जे दिले आहे म्हणतात ते कुठे गेले बाई इथून ते चेक करण्यात यावं. हा, अच्छा, ती व्यवस्था आमच्या मुलाला पाहिजे. आम्हाला लाईटची सुविधा, बसाची सुविधा, पाण्याची बोरिंग, ग्रीन जिम, पुढच्या पण नाहीत बसायला, कुठं बसणार. मेन तो रस्त्याचा प्रॉब्लेम करून टाकणार आहे. पावसाळ्यामध्ये एवढा चिखल असतो का मुलांना जायची खूप व्यवस्था म्हणजे खूप गती भोगावं लागतात त्यांना. तर इथले सरपंच कोण आहेत तुमच्या गावातील? आता सरपंच ठाकरे मॅडम म्हणून आहेत. याच्या अगोदर सविता भिवगडे मॅडम होत्या. तर ठाकरे मॅडमच्या कार्यकाळात फंड आलाय की सविता भिवगडे मॅडम? भिवगडे मॅडमच्या याच्यामध्ये आला. अच्छा, भिवगडे मॅडमच्या याच्यामध्ये आला. अच्छा, आता बदल झाला. अच्छा,
म्हणजे चुनाव झाला का आता एका महिन्यामध्ये? ते त्यांच्या काय 42 वर्षाचा कार्यकाळ ठरलेला होता. अच्छा, म्हणजे या 2.5 वर्षापूर्वी आलेला फंड आहे हा. नाही, 2.5 वर्षाचा नाही, 1 वर्षाचा झालेला अच्छा, आहे. म्हणजे त्यांचा जो कार्यकाळ त्यांच्या होता- कार्यकाळामध्ये ते आलेला आहे फंड. आणि जिल्हा क्रीडा विभागाकडून हा आलेला फंड असेल किंवा जिल्हा क्रीडा विभागाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ज्या प्रकारे इथं गावातील नागरिक त्यांचे मुलं इथं खेळण्याकरिता येतात, आपण बघू शकता. वरिष्ठ नागरिक सुद्धा आपल्याशी जुळले आणि सगळे युवक सुद्धा या गावातील जुळले आणि त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला ही समस्या इथं दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केलाय, तर क्रीडा विभागाने याकडे लक्ष घालायला पाहिजे आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून यावर दखल घेऊन इथं जो फंड आहे त्याचा काय विल्हेवाट लावण्यात आलेली आहे ते प्रत्यक्ष गावापुढे मांडायला पाहिजे, अशी इथून मागणी उठताना आपल्याला पाहायला मिळत आहे.